आज होळी आहे आणि होळी साजरी करा, परंतु घरीच साजरी करा, रस्त्यावर दारू पिऊन उतरू नका, अशा प्रकारचं आव्हान नागपूर पोलिसांनी केलं। आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी आज रस्त्यावर जो आहे तो अशा प्रकारे नाकाबंदी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे बॅरिकेडिंग करून पोलिसांकडून प्रत्येक गाडीची चेकिंग केली जात आहे। त्याचप्रमाणे जो गाडी चालक आहे त्यांनी दारू तर पिली नाही ना आणि किंवा रस्त्यात कुठे अपघात घडण्याची शक्यता तर नाही ना, या सगळ्या बाबीचं प्रिकॉशन घेत पोलीस रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघू शकतो की सीताबर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर आहेत, चेकिंग केली जात आहे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची चेकिंग केली जात आहे। आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे प्रिकॉशन घेतलं जात आहे की कोणाचा अपघात होऊ नये किंवा कोणी रस्त्यावर दारू पिऊन वगैरे उतरू नये, अशा प्रकारची एक काळजी जी आहे ते नागपूर पोलिसांमार्फत घेतली जात आहे। वंजारी सर आपल्यासोबत, सर काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही नाकाबंदी केलेली आहे? ठिकठिकाणी नाकाबंदी होताना दिसते आहे। ज्या चारचाकी वाहन किंवा टू व्हीलर वगैरे येत आहेत त्यांचे त्या गाडीत काही असे सामान वगैरे आहे का ते आम्ही चेक करत आहोत। तसेच कोणी ड्रिंक करून आहे का ते पण आम्ही ब्रीथ अनालायझरने चेक करत आहोत। आणि नागपूरवासियांना माझं म्हणणं आहे की आपण होळी साजरी करा, परंतु दारू पिऊन गाडी चालवणे वगैरे अशा ज्या क्रिया करू नका, ज्यामुळे की आपल्याला त्रास होईल। नक्कीच पोलिसांचा जो हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे तो नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हाती घेतल्याचं पाहायला मिळते आहे। कारण रस्त्यावर जर दारू पिऊन तुम्ही वाहन चालवत असाल तर अपघात होण्याची शक्यता असते, तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा इतरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर नागपूरच्या रस्त्यावर आज फार लोक फिरताना दिसत नाही। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।